आज आपण कुंभ राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत. निसर्ग कुंडलीच्या एकादश स्थानी म्हणजेच लाभस्थानात येणारी वायुतत्वाची स्थिर पुरुष रास म्हणजे कुंभ रास होय. शनी महाराज या राशीचे स्वामी आहेत. पत्रिकेतील एकादश स्थानाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. कोणताही ग्रह जेव्हा लाभस्थानात प्रवेश करतो तेव्हा तो तिथे शुभ फळ द्यायला बाध्य असतो. अशा या स्थानात येणारी कुंभ रास असल्यामुळे या राशीचं एक स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. त्यामुळे साहजिकच हे सर्व गुण कुंभ राशीच्या महिलांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. बुद्धिजीवी रास असल्यामुळे वैचारिक प्रगल्भता या राशीच्या महिलांमध्ये प्रकर्षाने बघायला मिळते. परिणामी जवळ कितीही पैसा असला किंवा नसला तरी या लोकांचे पाय हे सदैव जमिनीवर असतात. अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणं हे कुंभ राशीच्या महिलांचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कुंभ महिलांची कल्पनाशक्ती अत्यंत दांडगी असते. विचार स्वतंत्र असतात. संवाद कौशल्य त्यांचं उत्तम असतं. त्यांचं बोलणं इतकं लाघवी असतं की समोरील व्यक्तीच्या मनात त्यांच्याविषयी एक आपलेपणाची भावना निर्माण होते. इच्छाशक्ती देखील दृढ असते. बुद्धिमान असूनही आनंदाने जगणाऱ्या जीवनाचा आनंद घेणाऱ्या अशा या महिला असतात. कला क्षेत्रात एक मोठा सन्मान त्या प्राप्त करू शकतात. किंबहुना एखादी कला त्यांच्या अंगी निश्चित असते. ढोंगीपणा त्यांना अजिबात चालत नाही. कुंभ राशीच्या महिलांचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं, कुंभ राशीच्या महिलांचं भाषेवर उत्तम प्रभुत्व असतं. अशा या सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या महिला म्हणजे कुंभ राशीच्या महिला होय. आता प्रत्येक व्यक्तीत जसे गुण असतात तसे काही अवगुण देखील असतातच. त्या दृष्टीने कुंभ राशीच्या महिलांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास यांचा स्वभाव थोडासा शंखेखोर असतो. कुणीही काही सांगितलं की या महिला त्यावर पटकन विश्वास ठेवतात. त्यांना स्वतःच्या गोष्टीमध्ये इतरांचा हस्तक्षेप अजिबात चालत नाही किंवा न मागता कोणी सल्ला दिलेलाही त्यांना आवडत नाही. कुंभ राशीच्या महिलांना स्वातंत्र्य हे अतिप्रिय असतं. परिणामी अगदी सहजच कुणी एखाद्या गोष्टीत हस्तक्षेप केला की तुमच्या यादीतून तो समोरचा व्यक्ती गाळला जातो. उभ्या आयुष्यात तुम्ही त्याच्याकडे पुन्हा वळूनही पाहत नाही. हा कुंभ राशीच्या महिलांचा मोठा दोष देखील म्हणता येईल. राशीचक्रामध्ये मकर आणि कुंभ या शनी महाराजांच्या दोन राशी आहेत. कर रास ही श्रमिक रास मानली जाते तर कुंभ रास ही शनी महाराजांची आवडती बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. बुद्धिमत्तेचं तेज कुंभ महिलांकडे असतं. ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं, वागण्यातून बोलण्यातून दिसून येतं. एकदा जी व्यक्ती कुंभ महिलेशी संवाद साधते तिला नंतर असं वाटतं की या महिलेशी आपण सातत्याने बोलावं, तिच्याशी मैत्री करावी. मात्र कुंभ राशीच्या महिला मित्रमैत्रिणींची निवड करताना अत्यंत काळजीपूर्वक करतात. अर्थात मैत्री कोणाशी करावी हा त्यांचा स्वतःचा भाग झाला. मात्र ज्यांच्याशी ते संवाद साधतात त्या संवादात आनंद आपलेपणा दडलेला असतो, ज्याचा प्रभाव समोरील व्यक्तीवर झाल्याशिवाय राहत नाही. जोडीदाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कुंभ महिलांचा जोडीदार हा थोडासा रुबाबदार असतो. म्हणजे बायको बुद्धिमान आणि पती रुबाबदार अशी ही परिस्थिती असते. दोघं आपापल्या ठिकाणी उच्च क्षेत्रावर असतात. दोघांना थोडासाही अपमान सहन होत नाही. स्वतःच्या आत्मसन्मानाला दोघेही जपतात. त्यात संसार म्हटला म्हणजे कधीतरी भांड्याला भांड हे लागतंच. परिणामी त्याच्यातील विसंवाद हे टोकाची पातळी गाठतात. म्हणून अनेक वेळा असं घडतं की कुंभ महिलांच्या वैवाहिक सौख्यात उणीव निर्माण होते. म्हणून एकमेकांचा इगो सांभाळून घेणं इथं जरा आवश्यक ठरतं. कुंभ राशींच्या महिलांचं आपल्या संततीवर अगदी बारीकाईने लक्ष असतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्या संततीशी वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी कुंभ महिलांच्या संततीला प्राप्त होत असते. कुंभ महिलेवर आपल्या वडिलांचा प्रभाव हा खूप असतो. त्यांची आई ही बुद्धिमान असण्याबरोबरच प्रेमळ देखील असते. कुंभ रास भाग्यवान म्हणून ओळखली जाते कारण मूळतः निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात येते. त्यांना भाग्याची पहिली संधी ही वयाच्या 24व्या वर्षी प्राप्त होते. दुसरी संधी ही 26व्या वर्षी प्राप्त होते आणि 30व्या वर्षी खऱ्या अर्थाने त्यांचा भाग्योदय होत असतो. कुंभ महिलांचं कुटुंब हे सहसा मोठं असतं. माहेरचं किंवा सासरचं हे दोघंही किंवा यापैकी एक तरी कुटुंब मोठं असतं. श्रीमंती यांच्याकडे असेलच असं नाही. असलेल्या पैशांमध्ये सुखसाधनांमध्ये शिस्तबद्ध संसार करण्याची कला त्यांना अवगत असते. हे त्यांचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल.
जोडीदार कधीही अडचणीत आला आणि त्याने आपल्या बायकोकडे म्हणजे कुंभ महिलेकडे सल्ला मागितला तर त्यांचा सल्ला हा कधीही योग्य, व्यवहारी व उपयुक्त ठरणारा असतो. कुटुंबात त्यांचं फारसं कुणाशी भांडण होत नाही, मात्र फारसं कुणाशी अत्यंत जवळीक नातंही नसतं. जेवढ्याला तेवढं या पद्धतीने त्या नातीगोती सांभाळतात, मात्र खूप भांडण देखील यांच्यात होत नाही. एकंदरीत पाहता कुंभ महिला अत्यंत बुद्धिमान, व्यवहारी अशा असतात, मात्र पुरुष तत्वाची असल्यामुळे काही पुरुषी गुण यांच्यात आलेले असतात. जसे की स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, त्यात इतरांचा हस्तक्षेप अजिबात नको, त्यांचे विचारही अत्यंत स्वतंत्र असतात. त्यामुळे अनेक वेळा काही प्रश्न निर्माण होतात, कारण बहुतेक वेळा पुरुषांची अशी अपेक्षा असते की बायकोने आपल्याला विचारून निर्णय घ्यावेत, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगावी किंवा प्रत्येक गोष्टीत आपल्याला सहभागी करून घ्यावे, आपल्याच मार्गदर्शनानुसार वाटचाल करावी. अशा पुरुषाचा विवाह जर कुंभ महिलेशी झाला तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कर्क राशीच्या पुरुषांशी कुंभ महिलांनी कधीही विवाह करू नये, कारण कुंभ आणि कर्क यांची आपसात मानसिकता जमूच शकत नाही. कुंभ ही बुद्धिमान रास आहे, तर कर्क ही अत्यंत संवेदनशील रास म्हणून ओळखली जाते. परिणामी तिथे प्रचंड विरोधाभास निर्माण होऊ शकतो. कुंभ महिलेचा विवाह जर मिथुन किंवा तूळ राशीच्या पुरुषांशी झाला तर त्यांचा संसार उत्तम चालतो. कुंभ महिलेसाठी पती हा बुद्धिमानच असायला हवा. मोजून मापून मुद्देसूद बोलणं किंवा कुणाशी कितपत बोलावं आणि कुठे थांबावं हे कुंभ महिलेला नैसर्गिकरित्या माहीत असतं. त्यामुळे त्यांच्या घरातील गोष्टी कधीही बाहेर जात नाहीत. एकंदरीत कुंभ महिला बायको किंवा सून म्हणून मिळणं हे अत्यंत भाग्याचं समजलं जातं. फक्त तिच्या गोष्टी प्रामुख्याने काही समजून घ्याव्या लागतात, तिच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नये, ज्यामुळे तुमचा संसार खूप छान होऊ शकतो. आपणही कुंभ राशीचे आहात का? किंवा तुमच्या नात्यामध्ये, ओळखीमध्ये कुंभ राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.